माध्यमातून प्रत्येक षटकासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. फलंदाजांसाठी सुवर्ण संधी. सुयश पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. येथून कोणत्याही फलंदाजाने जर षटकार ठोकला तर मात्र 500 रुपयाचं कॅश प्राइज. दोन्ही टीमला शुभेच्छा. मॅच ऑन. लेट्स प्ले. गेम इज ऑन. हो, पहिला बॉल अगदी टेप ऑफ करणारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. राईस झाला बॉल. टप्पा खाल्यानंतर बॉल थोडासा उसळी घेणारा पाहायला मिळतोय. गोलंदाज हर्षद, या गोलंदाजाचा आपण पाहतोय हर्षद पाटील. पहिला बॉल निर्धाव. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. 4 षटकाचा सामना. मागील आपण मॅच पाहिली अगदी एकतर्फी सामना पाहायला मिळाला. एका षटकामध्ये खरं सामना फिनिश केला. रिदम मध्ये थोडासा अडथळा निर्माण होतोय गोलंदाजाला. पुन्हा गोलंदाजीसाठी हर्षद पाटील हा गोलंदाज सज्ज राहील. पेठ हा संघ खरं तर आपण पाहतो. तुर्भे हा संघ फलंदाजी ट्रॅकवरती आहे. गावदेवी क्रिकेट क्लब तुर्भे बॅटिंगसाठी सज्ज झालाय. पहिला बॉल निर्धाव. त्यानंतर हा दुसरा बॉल आपण पाहतो हर्षद पाटील यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा थोडासा रिदम चुकला जातोय गोलंदाजाचा. थोडासा आपण पाहिलं तर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज राहील. फुटवर्क फार महत्त्वाचा असतो क्रिकेटमध्ये आणि ते थोडंसं आपल्याला फुटवर्क पाहायला मिळत नाही गोलंदाजाच्या माध्यमातून. हर्षद पाटील हा गोलंदाज पॉवर सर्कलच्या षटकामध्ये. पहिला बॉल चांगला राहिला. राईस झाला बॉल आणि त्यानंतर मात्र लगातार 2 बॉल आपण पाहिले. थोडंसं एकदम चुकल्या कारणानं पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज गोलंदाजी ट्रॅकवरती. हो, यावेळी ऑफ कट केलाय. लेट कट करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने दूरवरून खेळाडू बॉलपर्यंत पोहोचतील. प्रयत्न चांगले राहिले. 2 धाबा कंप्लीट केल्या जात आहेत सहजरित्याने. 2 धावेच्या मदतीनं संघ पोहोचलाय. टोटल 2 या आकड्यावरती अकाउंट ओपन केलं जात आहे मोहनचं आणि टीमचं देखील. गावदेवी क्रिकेट क्लब तुर्भे संघ बॅटिंग करत असताना धावसंख्या 2 या आकड्यावरती. 2 चेंडूचा खेळ झालाय आणि धावसंख्या 2 आपण पाहत आहोत. हर्षद पाटील. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट ना. हो, यावेळी शरीरापासून फार दूर बॉल ठेवला. अगदी ऑफ साईडचा ऑफस्टंप बॉल ठेवण्याचा प्रयत्न. वाईड यॉर्कर केला होता. बॉल समजला नाही. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय मोहन या फलंदाजाला. निर्धाव बॉलची सांगत आपण पाहतो. डॉट बॉलची समाप्ती. पंचांच्या भूमिकेमध्ये राम पाटील सरांचा इशारा येतोय. इट इज अ फेअर डिलिव्हरी. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळत आहे. हो, यावेळी लॉप करण्याचा प्रयत्न ऑन साईडला स्क्वेअर लेग रिसर मध्ये. चेंडू चाललाय सरळ सीमा पार. दॅट शुड बी 4 रन्स. मोहनच्या बॅटमधून चौकार. चार धाबेच्या मदतीनं धाब संख्या आपण पहिली 7 या आकड्यावरती. 7 ऑन द बोर्ड. 7 धाबा स्कोर कार्ड वरती लागलेत. हॅलो. 7 धाबा स्कोर कार्ड वरती लागताना आपल्याला पाहायला मिळते. हा बॉल देखील चांगला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव बॉल. टोटल धाव संख्या स्थिरावते. टोटल 7 धाबा. 6 धाबा स्कोर कार्ड वरती लागलेत. माफ करा. 6 ऑन बोर्ड. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. हो, यावेळी पुन्हा एकदा लेट कट करण्याचा प्रयत्न. पंचाचा इशारा. वाईट बॉल. एक्स्ट्रा मध्ये भर पडेल. आता मात्र धावसंख्या 7 या आकड्यावरती. पॉवर प्लेला कॅपिटलाइज करायचा प्रयत्न मात्र जीसीसी तुर्भे या टीमकडून करण्याचा प्रयत्न केला जातोय. परंतु बॅटन बॉलमध्ये चांगलं कनेक्शन होत नाहीये. धावसंख्या स्थिरावते. एकने अवंत धावसंख्येने धावसंख्या पुढे जाईल. टोटल 7 धावा स्कोर कार्ड वरती. बिनगडी बाद. लॉट करण्याचा प्रयत्न. लेडिंग एज लागले. कॉट बिहाइंड द विकेट. चान्स बनला. चान्स गमावलाय. संधी होती विकेटची आणि इथून मात्र या बॉलवरती कोणतीही धाव नाहीये. निर्धाव बॉलची संगत आपण पाहतो आणि अशा रीतीनं पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या तुर्भे टीमच्या बिनबाद 7.
पहिल्या षटकाची अखेरीस धावसंख्या 7 आपण पाहिली. आता गोलंदाजी ट्रॅकवरती रोहन म्हात्रे हा गोलंदाज क्रियांश 11 देवीचा पाडा टीमकडून. कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं देवीचा पाडा 40+ टीम, बेलवली 40+ टीम, हे दोन टीम आपण पाहिलं सुपर 12 मध्ये दाखल झालेत. आणि आजच्या रात्रीमध्ये कोणते दोन संघ सुपर 12 मध्ये दाखल होतील हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वपूर्ण. गोलंदाज तयार दुसऱ्या षटकामध्ये रोहन. हो यावेळेस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, वॉटर स्ट्रोक पिकअप केला या बॉलवरती, चेंडूला पाठवलंय सरळ सीमा पार, षटकार. पहिला बॉल फेस करत असताना राजेशच्या बॅटमधून षटकार. हो पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न, घुटना टेक फटका सजवायचा तर ऑन साईडला, परंतु कनेक्शन झालं नाही. चेंडू आणि चेंडू फळीमध्ये निर्धाव बॉल पाहायला मिळतोय. कमबॅक केलं जाते. गोलंदाज रोहन म्हात्रे या गोलंदाजाच्या माध्यमातून पहिला बॉल फेस करताना षटकार ठोकला राजेश या फलंदाजाने. त्यानंतर मात्र थोडासा लेंथमध्ये बॉल मागे पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती. हो पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू दूरवरून चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, वन बाउन्स बॉल अडवला जाईल तोपर्यंत 2 धावा घेण्याचा अवधी आहे आणि 2 धावा मिळतील. 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या 15 या आकड्यावर 15 ऑन बोर्ड. 15 धावसंख्या स्कोर कार्ड वरती लागले. विथआउट एनी विकेट. बॅटिंग करत असताना जीसीसी तुर्भे या संघाला आपण पाहतोय सुरुवात चांगली झाली. शांत आणि सावध पवित्रा घेऊन मैदानाच्या आतमध्ये गावादेवी क्रिकेट क्लब तुर्भे संघ उतरलाय मैदानाच्या आतमध्ये. हो सोडून दिलाय, निघून चालाय विकेट किपरच्या हातामध्ये. राम पाटील सरांचा इशारा येतोय. इट इज अ व्हाईट बॉल. पुढील बॉल. ओ लॉफ्ट केलाय, हेलिकॉप्टरला लँड होईल सरळ वन बाउन्स सीमा रेषा पलीकडे, स्ट्रेट ड्राईव्ह, 4 धाबेन करता चौकार. हो आणखीन एक, क्या बात आहे, सुपर स्ट्रोक. चेंडू निघून चाललाय, वन बाउन्स ओव्हर द लाईन, टॉप शॉट, 4 रन. पंचाचा इशारा, षटकार. 6 धावेच्या मदतीनं धावसंख्या फ्लाय होईल पुढे. टोटल 26 या आकड्यावर धावसंख्या आपण पाहतोय. 26 ऑन बोर्ड. 6 धावा आहेत. ऑनलाईन चेक केला आहे WTC वाहिनीच्या माध्यमातून. योग्य ते निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. यदि पंचाने देखील थर्ड अंपायरकडे निर्णय सोपवला होता आणि तो मात्र आपण WTC वाहिनीच्या माध्यमातून चेक केला. 6 धावा मिळत आहेत. बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न, कॅचची संधी, कॅच ड्रॉप. शॉर्ट थर्ड पॅन मध्ये सोपा झेल पुन्हा एकदा भूमीला दान केला जातोय. 1 धाव मिळेल. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 27 या आकड्यावरती. एकंदरीत विचार कराल जीसीसी तुर्भे या संघाचा आपण पाहतोय सलामीची जोडी अजूनही खेळपट्टीवरती आहे आणि चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारला जातोय. 2 षटकाची अखेरीस धावसंख्या बिनबाद तुर्भे टीम 27 या आकड्यावर.
पुरस्कृत केले ते म्हणजे आमचे आदरणीय प्रकाश दादा म्हात्रे, अरुण म्हात्रे यांच्या माध्यमातून आम्हाला सर्व ट्रॉफी आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत केले. त्यांचा मी स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक आभार आणि त्यांचं सरचे स्वागत करतो. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतो सन्मान चिन्ह ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केले ते म्हणजे आदरणीय हरीश पाटील, सूर्यकांतजी पाटील, प्रकाश म्हात्रे पेन आणि प्रशांत पवार यांच्या माध्यमातून आम्हाला सन्मान चिन्ह देण्यात आले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक आभार. तसेच बायसिकल आम्हाला ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आली ते म्हणजे आदरणीय प्रमोद पाटील, सोमनाथ म्हात्रे आणि मुकेश पवार यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत आणि हार्दिक आभार व्यक्त करतो. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने बॉल निघून चालाय सीमा पार, 4 धाबेन करता चौकार. आणि या स्पर्धेमध्ये आपण खरं तर पाहतोय बॉल ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत करण्यात आले ते अल्पेश म्हात्रे, बालराम म्हात्रे यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी जेवढे बॉल लागतील तेवढे बॉल त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आले. त्यांचा मी हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि या स्पर्धेमध्ये पाणी यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत करण्यात आले ते देखील ओमकार साखरे यांना देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करत आहोत त्यांचं. हो, लॉप केला ऑन साइडला. इट इज अ फ्लॅट अँड माइटी हिट, पॅरलल स्ट्रोक, इट्स अ बिग हिट षटकार. प्रत्येक षटकारासाठी आपण खरं तर पाहतो सुरेश पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पहिलेच मी अनाउन्समेंट केलं अगदी मॅच सुरू होण्याच्या अगोदर. आणि इथून जेवढे फलंदाज षटकार ठोकतील तेवढे मात्र 500 रुपयाचं कॅश प्राइज इथून मात्र दिलं जाणार आहे. चला, कॅश प्राइज जमा आहे. यस, थँक्यू. कालच्या दिवसामध्ये देखील जेवढे कॅश प्राइज लावले होते तेवढे मात्र इथे जमा होते. म्हणजे जेवढे अनाउन्समेंट करेल ना मी कॅश प्राइजची तेवढी मात्र जमा होती. कालच्या दिवसामध्ये खरं तर सांगायचं झालं तर सुनील जाधव यांच्या माध्यमातून खरं तर 20,000 रुपयाचं कॅश प्राइज लावलं होतं आणि त्यांनी देखील लगेच जमा केलं. पुन्हा ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, 1 बाउन्स बॉल अडवला जाईल. क्या बात आहे, सुपर फिल्डिंग. बॉल अडवला जातोय, अतिरिक्त धावा मिळण्याचा चान्स बनला होता परंतु वाईडिश लॉंग ऑन मध्ये जो फिल्डर होता त्या खरं तर फिल्डरने मात्र धाबा वाचवल्यात. या बॉलमध्ये धाबा कंप्लीट केला त्यामध्ये टोटल 2 धावेच्या मदतीने आमचे साथी स्कोर आम्हाला धावसंख्या सांगतील 39 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. 39 ऑन अ बोर्ड विथआउट एनी विकेट. धावसंख्या चांगली उभारली जाते. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती चैतन्य म्हात्रे. तिसऱ्या षटकामध्ये पाहतोय आपण क्रियांश 11 देवी सपारा टीम कडून यजमान टीम आहे. देवी सपारा टीम या खेळपट्टीचा प्रचंड अनुभव. लॉप केलाय, पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक. जेलची संधी, जेल होईल का? जेल ड्रॉप. खराब फिल्डिंग, डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, चान्स बनला होता विकेट घेण्याचा. आणि त्यानंतर आपण ओव्हर थ्रो आणि चेंडू निघून चाललाय सीमा पार. आणि या बॉल वरती धावा मिळतील पण धावा 6. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहाल अगदी कॅच ड्रॉप झाला. पुन्हा एकदा आपण पाहिलं डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि चेंडू चालला सरळ सीमा रेषा पलीकडे. ओव्हर थ्रो 4 आणि 2 धावा अशा 6 धावा स्कोर कार्ड वरती ऍड केल्यात. फलंदाजाच्या त्या खात्यामध्ये धावा ऍड केल्या जातील. 10 बॉल वरती 37 धाब्यांवरती खेळत असताना खेळाडू आपण पाहतो. हो, पुन्हा एकदा वॉटर स्ट्रोक. क्या बात आहे. चेंडू धन 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 करत सीमा पार, 4 धाबा चौकार. राजेशच्या बॅटमधून चौकार. धावसंख्या 49 म्हणजे 17 चेंडूचा खेळ झालाय आणि धावसंख्या 49. वैयक्तिक धावसंख्या आपण पाहिली राजेशच्या बॅटमधून आपण पाहिलं 41 धावा आल्यात. क्या बात आहे. चांगले बॅटिंग तुर्भे टीम कडून राजेशच्या माध्यमातून आपण पाहतोय. स्विच हिट, क्या बात आहे. आणि इथून मात्र कॉलिंग खराब रनआउटच्या स्वरूपामध्ये मच नीडेड ब्रेक थ्रू. पहिल्या विकेटचं पतन.
आणि पंचाचा इशारा, इट इज नो बॉल. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, नो बॉल आहे. परंतु एक्झॅक्टली रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होईल की नाही हे देखील पाहावं लागेल. आदरणीय शांतारामजी म्हात्रे साहेबांचे इथं शुभागमन होते, त्यांचं देखील आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून सरचे स्वागत करतो. एक्झॅक्टली आपण पाहिलं, नो बॉल आहे. WTC वाहिनीच्या माध्यमातून चेक केलं जाते सुपर स्लो मोशन मध्ये, बॉल हातामध्ये होता की नाही. आउट. रनआउटच्या स्वरूपामध्ये पहिला ब्रेक थ्रू. तुर्बे टीमला पहिला हदरा, फलंदाज बाद. प्रयत्न फसला आणि डिरेक्ट हिट आपल्याला पाहायला मिळाले विकेट किपरच्या हातामध्ये. कलेक्टिंग ला जबाब, त्या कारणामुळे मोहनची पारी संपुष्टात. राजेशच्या बॅट आपण पाहिलं, एकंदरीत धावा टोटल लागले त्या म्हणजे 41 आणि टोटल बॉल फेस केलेत 12. क्या बात आहे, सुपर बॅटिंग. नवीन खेळाडू तिसऱ्या क्रमांकावरती उद्देश पाटील. हो, उद्देशच्या बॅटमधून पहिला बॉल फेस करत असताना मिस टायमिंग स्ट्रोक झेलची संधी, डाऊन दी बॉल फिल्डर. फ्री हिटची संधी होती, त्या कारणाने मात्र उद्देश मात्र खेळपट्टीवरती अजूनही सेफ राहील. या बॉलवरती आपण पाहतो धाबा कंप्लीट केला, त्या म्हणजे 2 आणि 2 धाब्याच्या मदतीनं धाबा संख्या 52. 3 षटकाची समाप्ती झाली. पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये जा, ड्रिंक्स ब्रेक. 3 षटकाच्या क्रेज, धाव संख्या 52, 1 बाद अशी धाव संख्या आपण पाहतो. यस डीजे. चला नेक्स्ट मॅच, संदीप स्पोर्ट्स GCC पेठ विपक्ष सिद्धेश्वर तलोजे. तीन षटकाची समाप्ती झाली. 3 षटकाचे क्रेस गाबादेवी क्रिकेट क्लब तुर्भे. धावा संख्या 1 बाद, 52 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. चांगली धावा संख्या उभारण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला 3 षटकामध्ये. उर्वरित 1 षटकाचा खेळ अजूनही बाकी. क्रियांश 11 देवीचपाडा टीमने टॉस जिंकला होता आणि टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली आणि गोलंदाजी करत असताना गोलंदाजावरती आपण पाहिलं तर आक्रमण पाहायला मिळालं. पहिल्या 3 षटकामध्ये 52 धावा आल्यात. अंतिम षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती नवीन गोलंदाज आकाश पाटील गोलंदाजीसाठी दाखल झालेत. आकाश पाटीलला इथून धावा वाचवाव्या लागणार आहेत, कारण पहिल्या 3 षटकामध्ये आपण पाहतो 13.00 ची सरासरी घातली गावदेवी क्रिकेट क्लब तुर्भे या टीमनं. आणि इथून धावसंख्या कशा रोखल्या जातील, विकेट कशा मिळवल्या जातील, इथून प्रयत्न मात्र करावा लागेल आकाश पाटीलला.
चौथ्या षटकामध्ये दाखल झालाय. स्ट्राईक वरती आपण पाहतो सलामीला आल्या फलंदाज राजेशला आपण पाहतोय 12 बॉल आणि 41 धावांची उपयुक्त खेळी या इनिंग मध्ये आपण पाहिली आहे. हो यावेळी ऑफ सिकला शपल होऊन इम्प्रोवायझिंग स्ट्रोक चेंडू निघून चाललाय सीमा रेषा पलीकडे 4 धाब्यांकरता राजेशच्या बॅट मधून हा चौकार. दरम्यान आपण पाहतोय आदरणीय मधुकरजी म्हात्रे साहेब देखील अतिथी मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचं देखील आम्ही आई गावदेवी चषकामध्ये सरचे स्वागत करतो. 4 धाबाल्या 45 धाब्यांवरती राजेश खेळताना पाहायला मिळतोय. सुपर बॅटिंग. हो पुन्हा एकदा लॉट करायचा अलॉंग द बॉडी हा बॉल पाहायला मिळतोय. सिंगल कंप्लीट. दुसरी धाबेचा प्रयत्न क्विक. क्या बात आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये धाबा कंप्लीट केल्या जात आहेत. दोन धाबेच्या मदतीनं धावा संख्या 58 या आकड्यावरती. 14 बॉल आणि 45 धाब्यांची उपयुक्त खेळी राजेशच्या बॅटमधून आपण पाहतोय. अवघ्या 5 धाब्यांची गरज अर्धशतकीय वैयक्तिक खेळी करण्यासाठी. लाजवाब बॅटिंग जेसीसी तुर्भे टीम कडून आपण पाहतोय राजेशची. टोटल धावसंख्या सांघिक आपण पाहिली 58 लागलेत स्कोर कार्ड वरती. उर्वरित काही बॉलचा खेळ बाकी. 4 बॉल अजूनही बाकी आहेत. स्ट्राईकला राजेश. नेक्स्ट बॉल. ओ यावेळी टप्पा खालचा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. लेग स्टिक वरून बॉल डिलिव्हर्ड होतोय त्यामुळे पंचांचा इशारा होतोय. त्याचा फेअर डिलिव्हरी. चांगला बॉल. निर्धाव बॉलची संघता. अद्याप 3 चेंडूचा खेळ बाकी. वैयक्तिक 45 धावांवरती राजेशला आपण पाहत आहोत आणि धावसंख्या सांघिक 58. 58 ऑन बोर्ड. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. हो यावेळी ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा रेषा पार. राजेशच्या बॅटमधून आणखीन एक A1 क्वालिटीचा चौकार. 4 रन. - 49 धाब्यांवरती खेळतोय. हो यावेळी हाफ सेंचुरी होईल का. कॅच ड्रॉप. आणि यावेळी आपण पाहतोय आई गावदेवी चषक 2026 मधील पहिली अर्धशतकीय खेळी करणारा फलंदाज राजेश ठरतोय या स्पर्धेमधला पहिला अर्धशतकीय खेळी करणारा पहिला फलंदाज. बॅटवरती करायचे राजेश. अभिवादन प्रेक्षकांचं स्वीकारायचं आहे. वेल प्लेड. मैदानाच्या आतमध्ये आक्रमण रवैया घेऊन गुणवत्ता सिद्ध केली जाते राजेश भोईरच्या बॅटमधून. आपण पाहतोय पहिल्या इनिंग मध्ये 50 धावा कंप्लीट. टोटल सांघिक धावसंख्या 63. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा सिंगल धाव कंप्लीट. दुसरी धावेचा प्रयत्न फंबल झालाय. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. आणि तिसरी धावेचा प्रयत्न मात्र ते होणार नाही. कॉलिंग दिली जाते आणि त्यामुळे आपण पाहतोय 4 षटकाच्या अखेरीस धाव संख्या 63. 65 धावा झालेत आणि 66 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये क्रियाश 11 देवीचा पाडा टीम संघासमोर ठेवलंय. त्यामुळे इथून धावसंख्येचा पाठलाग कसा राहील. का धाबा चेस होतील का धाबा डिपेंड केले जातील हे येणारे आपण पाहतोय पुढील सेकंड सत्रामध्ये आपण पाहणार आहोत.
सपाटा टीम कडून यश आणि रोहन हे दोन फलंदाज आपण पाहतोय. आपण पाहिलं तर 24 बॉलमध्ये 66 धावांचं लक्ष आहे. त्यामुळे इथून 16.50 ची सरासरी गाठायची मैदानाच्या आतमध्ये. क्रियांश 11 देवीचा पाडा या संघाला पहिल्या 70 मध्ये आपण पाहिलं राजेशची अफलातून बॅटिंग. अगदी अर्धशतकीय खेळी या स्पर्धेमधील पहिली आपण पाहिली. आई गावदेवी चषकामधील पहिलं अर्धशतक ठोकणारा राजेश बोहीर गावदेवी क्रिकेट क्लब तुर्भे या टीमचा आपण पाहिला. आणि इथून मात्र जशास तसं प्रत्युत्तर दिलं जाईल का हे सेकंड सत्रामध्ये आपण पाहणार आहोत. मॅच ऑन. गोलंदाजी ट्रॅकवरती पहिलं षटक घेऊन मोहन भोईर गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. 4 षटकाचा सामना, 66 धावांचं लक्ष, पंचांचा ग्रीन सिग्नल. इथून मात्र सामन्याला सुरुवात केली जाईल. याच दरम्यान आपण पाहतो थोड्याच वेळामध्ये पाहुण्यांचं शुभागमन देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. कधी फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये पाहुण्याचा शुभागमन आपण पाहणार आहोत. मोहन भोईर लाईट्स प्ले. पहिला बॉल, पहिलाच बॉल अगदी ओव्हर फिश बॉल. लाऊड फील अगदी लालच दिली होती फलंदाजाला मोठा फटका मारण्यासाठी. लेंथ मध्ये थोडस मागे बॉल. डॉट बॉलची समाप्ती. पहिलाच बॉल निर्धाव फेकला जातोय. चांगला बॉल डिलिव्हर केला. पहिल्या बॉलवरती कोणतीही धाव नाहीये. गोलंदाज मोहन भोईर पहिला बॉल चांगला. ओ लेग स्टिकला आपण पाहतोय टप्पा खाल्यानंतर बॉल लेग स्टिकला पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा. राम पाटील सर इशारा करतायत की वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा मध्ये भर. अवांतरने धावसंख्येचा श्रीगणेशा बॅटिंग करत असताना देवी सपाटा टीमचा 1 धाव स्कोर कार्डवरती अंकित केली जाईल. पहिलं षटक प्रगतीपथावरती. तो यावेळी साधारण डिलिव्हरी. टप्पा खाल्यानंतर बॉल थोडासा खोलवर राहिलाय. अंधेधुंद फटकेबाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. यशच्या माध्यमातून यश आणि रोहन या दोन फलंदाजांना खऱ्या अर्थाने आपण पाहतोय. आणि पहिले 2 बॉल निर्धाव फेकले जात आहेत. चांगली गोलंदाजी. पहिला बॉल निर्धाव, त्यानंतर वाईड, आणि त्यानंतर आपण मागील बॉल पाहिला निर्धाव बॉलची सांगता पाहायला मिळते. पॉवर प्ले मध्ये अगदी पॉवरफुल गोलंदाजी करत असताना मोहन भोईर ऑफ स्टिकला शपलवून यावेळी ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. कॅचची संधी. कॅच ड्रॉप. स्वतःवरती निराश फिल्डर. सोपा झेल होता. आणि या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती आपण क्रिकेट खेळत आहोत. आणि असं क्रिकेट आपण पाहतोय. खरं तर अशा कॅचेस पकडणं फार महत्त्वाचं. क्रिकेटमध्ये आपण पाहतो पकडो कॅच जेतो मॅच हे नेहमी पाहायला मिळतं. कारण सेमीफायनलमध्ये आपण पाहिलं संजू सॅमसनची कॅच सोडली होती आणि संजू सॅमसनने मात्र 89 धावांची खेळी केली. त्यामुळे इंग्लंडला मात्र परास्त केलं. तर पुन्हा एकदा शेड्यूलमध्ये चेंजेस करण्यात आलाय. पेट विपक्ष सिद्धेश्वर तलोजे हा रेग्युलर सामना होणार आहे. याच्याकडे लक्ष असू द्या. कारण तलोजी मजकुरा संघ थोडं बाहेर गेलेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मी चेंजेस करतोय शेड्यूलमध्ये. पेट विपक्ष तलोजे हा सामना होईल. याच्याकडे लक्ष असू द्या. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. मिड विकेट रेसरमध्ये फिल्डर तैनात. फेक सिंगल कंप्लीट केले. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या टोटल 3 या आकड्यावरती. पहिलं षटक प्रगतीपथावरती. धावसंख्या 3 आपण पाहतोय. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा धावसंख्या 3. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना हो यावेळी स्विच करण्याचा प्रयत्न. अलॉंग द बॉडी. बॉल फास्ट पाहायला मिळाला. टप्पा खाली तर वेग धारण करणारा बॉल. भन्नाट वेग. गोलंदाज मोहन भोईरच्या माध्यमातून या बॉलवरती लेगबायच्या स्वरूपामध्ये धाव जोडले जाईल खात्यामध्ये. एका धावेच्या मदतीनं संघ 4 या आकड्यावरती. आपण एकंदरीत पाहिलं 19 बॉल आणि अजूनही 62 धावा. आव्हान थोडंसं उघड होत चाललंय बॅटिंग करणाऱ्या क्रियांश 11 देवीचा पाडा टीम कडून. 19 बॉल 62. अंतिम बॉल पहिल्या षटकामधला. गोलंदाज तयार मोहन भोईर. ओ शेवटच्या बॉलवरती प्रहार करण्याचा प्रयत्न. प्रहार मात्र होत नाही. अशा रीतीनं पहिल्या ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 4. क्रियांश 11 देवीचा पाडा.
चला पुढील होणारी मॅच पेट विपक्ष सिद्धेश्वर तलोजे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी लगेच संपर्क साधा. खरं तर स्पर्धेचा नियम आहे इनिंग ब्रेकमध्ये टॉस हा बंधनकारक राहील. त्यामुळे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी लगेच संपर्क साधायचा आहे. सिद्धेश्वर तलोजे विपक्ष त्याचा प्रतिस्पर्धी संघ आपण पाहतोय पेट. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच टॉस करण्यासाठी या. उशीर करू नका. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकाच्या अखेरीस 4 धाबा स्कोर कार्डवरती. प्रज्योत पाटील आमचे साथी समालोचक हे देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सरसे स्वागत करतो. चला दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. शांताराम म्हात्रे साहेबांना मी विनंती करू की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण टॉस करून घ्यावा पुढील होणाऱ्या सामन्याचा. आदरणीय शांतारामजी म्हात्रे यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण पुढील होणाऱ्या सामन्याचा टॉस करतोय. पेट विपक्ष सिद्धेश्वर तलोजे या दोन टीम दरम्यान पहिल्या फेरीतील तिसरा सामना आपण पाहणार आहोत. हो लॉप केलाय. ऑफ साइडला मारण्याचा प्रयत्न मिस्तामिक स्ट्रोक झेलची संधी डाऊन दी बॉल फिल्डर कॅच ड्रॉप. सोपा झेल ड्रॉप केला जातो. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 2 झेल अद्याप ड्रॉप केले जात आहेत. जाऊया टॉस का बॉक्स मध्ये जोडले जातील प्रज्योत पाटील. यस टॉस केला जातोय. आदरणीय आपण पाहतोय ज्येष्ठ नागरिक आमचे शांताराम बाबा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. पुढील मॅच श्री सिद्धेश्वर क्रिकेट क्लब तलोजे मजकूर तर एका बाजूने आई गावदेव प्रसन्न जीसीसी पेठ दोन संघादरम्यान टॉस केला जाईल. यस टेल्स इज द कॉल आणि यस डेफिनेटली टेल्स इट इज. टॉस जिंकलाय खरं तर सिद्धेश्वर क्रिकेट क्लब तलोजे मजकूर टीम. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. ओके फिल्डिंगचा निर्णय स्वीकारलाय. दोन्ही टीम्सला खूप सारे शुभेच्छा. अगदी ओम साईराम 11 तलोजे मजकूर देखील पहिल्या फेरीमध्ये सामना जिंकले. तुमच्या टीमला देखील आणि त्यानंतर जीसीसी पेठ टीमला देखील खूप सारे शुभेच्छा. पुढील मॅच या दोन संघादरम्यान रंगताना अगदी आपल्याला पाहायला मिळेल. तर पहिला हदरा लागला बॅटिंग करत असताना क्रियांश 11 देवीचा पटा टीमला. यस डीजे. तर महेश भोईर यांनी कॅश पकडले. त्यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. सुरेश पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज. आज खरं तर तुर्बे टीमला खरं तर पैशाचा वर्षाव केला जातोय. प्रत्येक षटकासाठी आपण पाहिलं 500 रुपयाचं कॅश प्राइज आणि ते देखील आमच्यापर्यंत जमा झालेलं आहे. आणि इथून मात्र कॅशसाठी देखील सुरेश पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज. सर्व दानशूर दात्यांचं स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सरसे स्वागत करतो. इथून पहिला बॉल आपण पाहिला वाईट बॉल पद्धतीचा इशारा येतोय. एक्स्ट्रा मध्ये भर. एक्स्ट्राच्या मदतीने धावसंख्या 7 या आकड्यावरती. 7 ऑन द बोर्ड. दुसरा षटक प्रगतीपथावरती. गोलंदाजी ट्रॅक प्रति संकेत. हो यावेळी देखील बॅट स्विंग चांगला परंतु बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन होत नाहीये. पंचाचा इशारा येतोय. अनदर वाईट बॉल. एक्स्ट्रा मध्ये पुन्हा एकदा भर दिशेने मारा करण्याचा प्रयत्न भरकटला जातोय. गोलंदाज संकेतला आपण पाहतोय. संकेत पावशेला आपण पाहतो. लगातार 2 वाईडच्या मदतीने धावसंख्या 8 या आकड्यावर. हो लॉट करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग स्ट्रोक झालाय. अजून एकदा झेलची संधी. नो मॅन्स लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. सेफ लँडिंग बॉलची. या बॉलवरती धाबा कंप्लीट केल्या त्या म्हणजे टोटल 2 धाब्याच्या मदतीने धावसंख्या 10 या आकड्यावर. डबल डिजिट मध्ये धावसंख्या पोहोचते. सिंगल डबलने फरक पडणार नाही गोलंदाजी करणाऱ्या गावदेवी क्रिकेट क्लब तुर्बे टीमला. पण चौकार षटकार फक्त मारू द्यायचे नाहीयेत याचा प्रयत्न मात्र गोलंदाज करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून क्रियांश 11 देवीचा पडा टीमला सामना जिंकायचा तर चौकार षटकार इथून खेचावेस लागतील परंतु तो प्रयत्न मात्र दिसत नाहीये. हो यावेळी देखील लॉप करण्याचा प्रयत्न. शरीरापासून फार दूर बॉल ठेवलाय. पंतचा इशारा तो राम पाटील सर चा इशारा. वाईट बॉल. एक्स्ट्रा मध्ये पुन्हा एकदा भर पडेल. धावसंख्या 11 या आकड्यावर. थर्ड अंपायरचा निर्णय आपण पाहतो. वाईड साठी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. एक्झॅक्टली चेक केलं जाईल बॉल वाईड आहे की नाही.
या सिरीजचा फेअर डिलिव्हरी, चांगला बॉल. टप्पा खाली तर बॉल थोडासा स्विंग जरूर झाला, परंतु आतमधून बॉल आणि त्या कारणाने मात्र इथून थर्ड अंपायरचा निर्णय. चांगला बॉल. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल चांगल्या बॉलची डिलिव्हरी. हो, हॅमर केला ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, कॉर्नर रिसर मध्ये बॉल वन बाउन्स चकवा देत फिल्डरला सीमा रेषा पलीकडे. या बॉल वरती मिळतील रन 4 चौकार. धाबेच्या मदतीनं धाव संख्या आपण पाहिली तर टोटल 14 धावा स्कोर कार्डवरती. 2 षटकाच्या क्रेज धाव संख्या 14 आणि टोटल आपण पाहतो 66 धाब्यांचा पाठलाग करत असताना धाव संख्या फार कमी पाहायला मिळते. क्रियांश 11 देवीचा पडा टीम कडून 7.00 ची सरासरी घातली जाते. आता मैदानाच्या आतमध्ये चेंडू आणि रनचं अंतर आपण पाहाल तर येणारे 12 बॉल आणि अजूनही 52 धाब्यांची आवश्यकता. 12 बॉल 52. इथून धावसंख्येचा चेस कसा राहील सोपं बनणार नाही बॅटिंग करणाऱ्या देवीचा पाडा टीम कडून, कारण आता मात्र रन रेट फार वाढलाय, रिक्वायर्ड रन रेट. कारण 26.00 ची सरासरी गाठायची आहे. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला उर्वरित 2 षटकामध्ये तुम्हाला 4 माहिती हिट लगवावे लागतील. 4 षटकार तरी लगवावे लागणार आहेत. या 2 षटकामध्ये येणाऱ्या धावसंख्या 14 या आकड्यावरती पहिल्या 2 षटकामध्ये 12 बॉल 52 धाब्यांची आवश्यकता. तिसऱ्या षटकामध्ये मयुरेश गोलंदाजी ट्रॅकवरती साठी सज्ज झालाय. गावादेवी क्रिकेट क्लब तुर्भे या टीम कडून स्ट्राईकला खेळताना पाहायला मिळेल फलंदाज रोहन म्हात्रे. पहिला बॉल तिसऱ्या षटकातला. हो, पहिल्याच बॉलवरती प्रहार केलाय. इट्स अ फ्लॅट हिट, स्लाइटी ब्युटी, इट्स ऑल माइटी क्लिअर हिटिंग षटकार. इथे मात्र रिव्ह्यू घेण्यात आलाय. षटकार आहे नो डाऊट. चेंडू सीमा पार 6 धावा आणि 6 धावेच्या मदतीनं धाव संख्या 20 धाब्यांवरती. पहिल्या बॉल येथून दुसऱ्या षटकातला फेस करत असताना फलंदाज आपण पाहाल रोहनच्या बॅटमधून हा षटकार आला. हकूट टप्प्याचा बॉल होता, त्यावरती मात्र प्रहार केला आणि 6 धावा मिळत आहेत. 6 धावेच्या मदतीनं धावसंख्या 20 या आकड्यावर. चला थोडं स्पीडअप करा प्लीज, दोन्ही टीमला मी विनंती करतो. धावसंख्या 20 या आकड्यावरती. एक गडी बाद झालाय. येणारे 11 बॉल अजूनही 46 धावेची आवश्यकता आहे. चला खेळाडू कक्षामधून काय बोलू नका. मॅच ऑन. हो, पुन्हा एकदा लॉप करण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेटच्या सहारे बॉल स्पेल ग्रीजर मध्ये फंबल झालेत. नशिबाची साथ देवीचा पाडा टीम सोबत. चेंडू चाललाय सीमा पार 4 धाब्यांकरता चौकार. म्हणजे चौकार षटकार खेचावे लागतील आणि पहिल्या 2 षटकामध्ये आपण पाहिलं पहिल्या 2 वरती बॉलवरती 10 धावा आलेल्या आहेत. 10 धावेच्या मदतीनं धावसंख्या 24 या आकड्यावरती. 24 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. थोडं स्पीडअप करा तुर्बे टीम, आपण अतिरिक्त वेळ खर्च करताय. तिसऱ्या षटकामध्ये पहिली 2 षटकं अगदी वेळेवरती संपन्न झालेत.
11 मिनिटांमध्ये 2 षटकं संपन्न झाले. अतिरिक्त आपण वेळ खर्च कराल तर चौथ्या षटकामध्ये आपण 30 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला एक फिल्डर घ्यावा लागेल, याच्याकडे लक्ष असू द्या. सुनील जाधव सरांचं देखील इथं शुभागमन होत आहे. कालच्या रात्रीमध्ये अगदी पैशांचा वर्षाव त्याच्या माध्यमातून करण्यात आला. 20,000 रुपये खपवले खरं तर. लॉफ्ट केलाय पुन्हा एकदा ऑन साईडला मिड विकेट रेझरमध्ये फिल्डर तैनात आहेत. सिंगल कंप्लीट. दुसरी धाबेचा प्रयत्न, क्विक थ्रो, क्या बात आहे. अगदी सुपर थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. फेकी तितकीच दर्जेदार आणि त्या कारणामुळे इथे मात्र मिळेल फक्त सिंगल. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 25 ऑन बोर्ड. येणारे 9 बॉल 41 धाबा. उर्वरित 3 बॉलवरती 3 मोठे फटके येणे गरजेचं राहील क्रियांश 11 देवीचा पाडा टीमकडून. पहिल्या 2 षटकामध्ये खऱ्या अर्थाने धावा बनल्या नाहीत. ज्या धाब्यांचा खरं तर आपण पाहतो 66 धाब्यांचा पाठलाग करायचा होता आणि 66 धाब्यांचा पाठलाग करत असताना आपण पहिल्या 2 षटकामध्ये देवीचा पाडा टीमकडून फक्त 14 धावा पाहिल्या आणि त्यामुळे आता मात्र या मॅचमध्ये फार संघर्ष करावा लागतोय बॅटिंग करत असताना देवीचा पाडा टीमला. आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न ऑन साईडला डीपमध्ये प्रोटेक्शन तैनात. सिंगल मिळेल. सिंगल व्यतिरिक्त जास्त काही नाहीये. सिंगल डबलने खुश राहील तुर्बे हा संघ. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 26 ऑन बोर्ड. 26 धावा स्कोर कार्डवरती. येणारे 8 बॉल 40 धावेची अजूनही आवश्यकता आहे. त्यामुळे उर्वरित 2 बॉलवरती 2 माहिती हिट 2 षटकार खेचणं गरजेचं राहील या मॅचमध्ये. इथून या मॅचमध्ये अस्तित्व टिकवायचं आहे देवीचा पाडा 40+ देवीचा पाडा टीमला, तर मात्र इथून चांगला खेळ करणं गरजेचं. कालच्या रात्रीमध्ये देवीचा पाडा 40+ टीम सुपर 12 मध्ये दाखल झालाय. लॉट केलाय ऑन साइड लास्ट स्पेल लेग मध्ये. फिल्डर तैनात अजून एकदा मॅच स्पेलिंग त्याचा फायदा मात्र मिळेल. क्रियांश 11 देवीचा पाडा टीमला 4 रन. चौकार आला आणि धावसंख्या 30 च्या आकड्यावरती 7 बॉल 36 धाब्यांची आवश्यकता. सामना फार अजूनही दूर आहे. 7 चेंडू 36 धाब्यांची आवश्यकता आहे. सामना सोपा जाईल अजूनही देवीचा पाडा टीम कडून. अजून तुम्हाला या षटकामध्ये आपण पाहिलं अखेरीस बॉलवरती एक षटकार ठोकणं गरजेचं, म्हणजे उर्वरित 6 बॉलवरती शेवटच्या 30 धाब्यांची आवश्यकता होईल. परंतु क्रिकेट आहे. क्रिकेट हा अनिश्चित खेळ यावेळी लॉंग ऑन मध्ये एट्सचा फ्लॅट हिट मारण्याचा प्रयत्न क्लिअर नाही झाला. डाऊन द बॉल फिल्डर 1 मोर विकेट डाऊन. दुसरा विकेटचं पतन, फलंदाज बाद. तर 3 षटकाची समाप्ती झाली. 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 2/30. उर्वरित 6 बॉल आणि 36 धावेची आवश्यकता आहे. त्यामुळे आता इथून मात्र सामना जिंकणं फार कठीण बनेल देवीचा पाडा टीमसाठी. 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकावे लागतील. चौथ्या क्रमांकावरती जितेशला आपण पाहतो. 6 चेंडूमध्ये 6 षटकार देखील आम्ही पाहिलेले आहेत. खरं तर गावदेवी गावठाण टीमचा करण मडवी या खरं तर खेळाडूने 6 बॉलमध्ये 38 धावा ठोकलेल्या आहेत. त्यामुळे क्रिकेटमध्ये काय घडू शकतं, काय बिघडू शकतं हे मात्र सांगू शकत नाहीये. गतवर्षी रायगड प्रीमियर लीगमध्ये 6 बॉलमध्ये 1 धावेची आवश्यकता असताना अजय पाटीलने मात्र निर्धाव षटक हाताळलं होतं. त्यामुळे आपण पाहतोय क्रिकेटमध्ये भविष्य बांधव करणं खरं तर चुकीचं ठरू शकतं. अनेक प्रेडिक्शन जिथे फेल होतात त्याला क्रिकेट असं म्हटलं जातं. गुलदस्त यार चौथ्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये 36 धाब्यांची आवश्यकता असताना पहिला बॉल निर्धाव. आता मात्र या मॅचमध्ये मजबूत पकड निर्माण केले गावदेवी क्रिकेट क्लब तुर्फे या संघाने. पहिलाच बॉल ओव्हर पिच बॉल आपल्याला पाहायला मिळाला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहाल निर्धाव बॉलची सांगता स्ट्राईकवरती पाहायला मिळेल. फलंदाज हर्षदला आपण पाहतोय, हर्षद पाटील. पहिला बॉल निर्धाव. उर्वरित 5 बॉलचा खेळ बाकी. ओ यावेळी लॉफ्ट केलाय. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक आहे. डाऊन दी बॉल विकेट किपर. कॅच होईल का? नो मॅन्स लँडमध्ये कॅच ड्रॉप होते. सोपा झेल ड्रॉप केला जातोय. जजमेंट फार चुकीचं राहिलं. जज करता आला नाही आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं सेकंड 70मध्ये तुर्भे टीमची फिल्डिंग फार खराब राहिली. परंतु पहिल्या 70मध्ये धावसंख्या चांगली उभारली. त्या कारणामुळे त्यांना मात्र सेकंड इनिंगमध्ये तो त्रास झाला नाही आणि त्यामुळे आपण पाहतो धावसंख्या 31 आकड्यावरती. उर्वरित 4 बॉल आणि अजूनही 35 धाब्यांची आवश्यकता.
4 बॉल 35. यावेळी देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, टप्पा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. हा बॉल देखील निर्धाव. आता मात्र औपचारिकता पूर्ण करण्याचं काम या मॅच मध्ये केलं जाईल. पहिला सामना तलोजा टीमने जिंकला. या मॅच मध्ये देखील गावादेवी क्रिकेट क्लब तुर्बे हा संघ अगदी पुढे जवळपास 20 झाला. या मॅच मध्ये चांगला खेळ साकार केला. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न यावेळी देखील लोन कार्पेटच्या सहारे बॉल लॉंग ऑन मध्ये. या बॉलवरती देखील कोणती धाव नाहीये. आता देवीचा पाडा टीमला देखील माहिती आहे इथून आपण सामना जिंकू शकत नाहीये. 2 बॉल आणि 35 धाबीची आवश्यकता. हो, स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता. डान्सिंग डाऊन द विकेट. अगदी फुटवर्कचा चांगला वापर करण्यात आला, परंतु बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नाहीये. अजून एक निर्धाव बॉल, शेवटचा बॉल. चला पुढील होणारी मॅच पेठ विपक्ष सिद्धेश्वर क्रिकेट क्लब तलोजे ह्या 2 टीम दरम्यान सामना आहे. जो काही निर्णय असेल विनर टॉस विनिंग टीम तो घेऊन आपण मैदानाच्या आतमध्ये उतरा लगेच. शेवटच्या बॉलवरती प्रहार. चेंडू बराच काल हवेत. यस, इथून मात्र विकेट मिळेल. एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं आणि त्यामुळे विकेट आपल्याला पाहायला मिळते. आणि अशा रीतीने आपण पाहतोय डाव संपलाय, सामना जिंकलाय गावदेवी क्रिकेट क्लब तुर्बे टीमनं. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम क्रियांश 11 देवीचा पाडा संघ. आणि इथून कॅश प्राइज जमा झालंय. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज होतं. आदरणीय राजेश